संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही वस्तू टाकल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार। आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आंघोळी करता थंड किंवा गरम पाणी काढायचं। या पाण्यामध्ये जी वस्तू आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे पंचगव्य। पंचगव्य म्हणजे गाईपासून मिळणारं गोमूत्र, दूध, दही, त्याचबरोबर तूप आणि शेण या वस्तूंचं एकत्रित मिश्रणाला पंचगव्य असं म्हणतात। जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज पंचगव्य भेटून जाणार। आता तुम्ही हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा अंगाला चोळलं तरीही चालणार आहे। आपल्याला आंघोळ करताना ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप हा करायचं। जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं।